त्याला जबाबदार होऊ शकतो. रवींद्र यांचा फोन आलेला आहे, ठाण्याहून ते बोलतात, प्रश्न विचारतात. नमस्कार, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार दोघांनाही. नमस्कार साहेब, एक प्रश्न लिंक बांधलेली असते, म्हणजे ते महानगरपालिके क्षेत्रामध्ये येत नाही, तर त्या ठिकाणी घर घेणं कितपत योग्य आहे? पहिला एक क्लिअर करतो की महापालिकेच्या जागेमध्ये पूर्ण महापालिका, समजा आता आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये अंधेरी गावठाण आहे किंवा अंबोली गावठाण आहे, हा महापालिकेच्या हद्दीतच येतो, परंतु त्याला नॉर्म्स वेगळे लागतात. त्याचे जे नॉर्म्स असतात पासिंगचे वेगळे असतात. त्याला ओपन स्पेसला काही बेनिफिट्स असतात किंवा त्याचा FSIचे नॉर्म्स काही 1.8 काही डिफरंट प्रत्येक म्युन्सिपालिटी प्रमाणे वेगवेगळा आहे. 1.4 1.8 असं वेगवेगळ्या ह्याच्याप्रमाणे चालतो. आमच्या मुंबईमध्ये 1.8 वगैरे असा हा चालतो तो. पण तिथे जो असतो त्याला ओपन स्पेसला नॉर्म्स असतात. त्याचं टायटल चांगलं असेल, त्याला BMCची परमिशन मिळाली असेल, म्युन्सिपल कॉर्पोरेशनची, तिथल्या लोकल म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन मिळाली असेल आणि बाकी इतर त्याला लोन, हाऊसिंग लोन मिळतंय, तर माझ्या मते असा सुद्धा फ्लॅट गावठाणात घ्यायला हरकत नाही. फक्त गावठाण थोडंसं काय असतं, कंजेस्टेड असतं, ओपन स्पेस घरं लागून असतात, त्यांना ओपन स्पेस मिनिमम मिळते. परंतु जर चांगलं डील असेल किंवा तुमचं पूर्ण कुटुंब कधी कधी त्या घरात म्हणजे आजूबाजूच्या एरियात राहत असेल तर घ्यायला हरकत नाही. बरोबर. सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या बिल्डर कडून आपण घर घेतोय तो बिल्डर, त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचा इतिहास किंवा तो बिल्डर कशा प्रकारचा आहे, कसा निवडावा बिल्डर, याच्याबद्दल काय सांगाल? श्वेता, फार चांगला प्रश्न विचारलाय. बऱ्याच वेळा लोक काय होतं माहितीये का, लोक 100-200 रुपये वाचवायला जातात. काय असतं, समजा एखाद्या ठिकाणी की निर्माण किंवा तत्सम कोणी बिल्डर आहे ज्याचा रेट आहे 1,500 रुपये 2,000 रुपये रेट आहे, आणि दुसरा तिथेच बिल्डर आहे जो तिथे 1,500 रुपये किंवा 1,300 रुपयात किंवा असं काहीतरी. आणि अशा वेळेला तुम्हाला वाटतं की यार का नाही आपण ह्याच्याकडून घेत, का आपण जास्त पैसे द्यायचे, निर्माणचा ब्रँड आहे, तुम्ही का द्यायचे. इथे कधी कधी गल्लत होते. मी लोकांना असं विचारतो, आजूबाजूला तुमच्या परिसरात चोऱ्या होत असतील आणि तुम्ही बाहेरगावी जाणार 10 दिवसासाठी, तर तुम्ही तुमच्या घराला टाळा कुठला लावता? एक जॅक्सन फॅक्सन कुठली एक चालू कंपनी आहे, तिथं टाळा 150 रुपयाला मिळतो, आणि गोदरेज किंवा तत्सम चांगल्या ब्रँडचा कंपनीचा टाळा हा 350-400 रुपयाला मिळतो. तरी तुम्ही कुठला टाळा घेता? तू कुठला घेशील? गोदरेज का? जर तुम्ही घराचा टाळा घेताना तुम्ही एवढा विचार करा, पर्टिक्युलर गोष्टीवर आपण विश्वास, जर तुम्ही घराचा टाळा घेताना तुम्ही एवढा विचार करता, तर संपूर्ण घर घेताना तुम्ही किती विचार करायला पाहिजे. 100-200 रुपयाच्या साठी कॉम्प्रोमाइजेस करणं, आणि मग तो म्हणतो की तो डेट्स देतोय किंवा त्याचं क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, त्याचं सर्टिफिकेशन काय आहे, तो बिल्डर काय ह्याचा आहे, त्याचं ISO सर्टिफिकेशन आहे का? ISO हे कंपल्शन नाहीये, गव्हर्नमेंटने कंपल्शन टाकलेलं नाही, पण आज निर्माण किंवा तत्सम काही बिल्डर्सचे स्वतःचे ISO कंप्लायन्स आहेत, ISO ऑडिट होतं, त्यामुळे त्याची सेफ्टी सिक्युरिटी बघितली जाते, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला जातो, तो बिल्डर किती शिकलेला आहे किंवा त्याच्याकडे किती माणसं सुशिक्षित आहेत, तो कॉर्पोरेट लेवलवरती आहे का. समजा कधी कधी एक खांबी तंबू असतो, मी कोणाच्या विरुद्ध, मी सुरुवातीपासून म्हणजे अतिशय सर्वसामान्य सुरुवात केली, पण कधी कधी एक बिल्डर जर आजारी पडला तर बिल्डिंग बंद पडते. पण तुम्ही म्हणजे एक माणूस आजारी पडला तर बिल्डिंग बंद पडते असं असता कामा नये. ती कंपनी सेल्फ रनिंग असली पाहिजे, कॉर्पोरेट अफेअर्स आहे, ई-गव्हर्नन्स असलं पाहिजे. असं असेल तर तुमचं प्रोजेक्ट अबाधित राहतो. इव्हन बिल्डर उद्या असेल नसेल तरी त्याची बॉडी असते, बोर्ड असतो, विच रन्स द प्रोजेक्ट. बरं सर, खूप छान माहिती दिली आहे तुम्ही की बिल्डर कसा असावा याच्यावरती. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो घेऊयात. ठाण्याहून आपल्याला हेमंत दांडेकर प्रश्न विचारतात. नमस्कार, बोला. सर नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की रिसेलचा फ्लॅट घ्यायचा ठरवला तर त्या केसमध्ये एका भिंतीला त्या माणसाने पूर्णपणे खिडकी केलेली आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी म्हणून, तर ते इलिगल होतं का? म्हणजे एका बाजूला पूर्ण भिंत होती, त्याच्यात त्याने खिडकी तयार केली, नंतर आफ्टर कन्स्ट्रक्शन प्लॅन मध्ये ती पूर्ण भिंत होती, तसं इलिगल आहे होय किंवा नाही? बरोबर. आपण हेमंतजींच्या प्रश्नाचं उत्तर देऊयात, पण एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊयात.